मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण आळूच्या पानांपासून छान मस्त एक वेगळी रेसिपी करणार आहोत। तर तुम्ही बघत असाल की आपण नेहमी जेव्हा आळूची पानं असतात तेव्हा आपण काय करतो, आपण सिंपल आळूच्या वड्या करतो। तर आज आपण आळूच्या पानांपासून आळूच्या त्रिकोणी वड्या करणार आहोत, त्यासुद्धा स्टफिंग असलेल्या आळूच्या त्रिकोणी आपण वड्या करणार आहोत। तर तुम्हाला सुद्धा हे नाव ऐकून थोडंसं वेगळं काहीतरी वाटत असेल, अरे ह्या कुठल्या वड्या? तर आता आपण किचनमध्ये जाऊया आणि रेसिपी करायला सुरुवात करूया। तर मी इथे किचनमध्ये आलेली आहे। किचनमध्ये जेव्हा मी एंट्री करते तेव्हा मला गणपती बाप्पांचं दर्शन घडतं, कारण देवारा हा किचनमध्येच आहे। तर ही जी किचनची खिडकी आहे ना, या किचनच्या खिडकीमध्ये मी झाडं लावलेली आहेत। तर झाडं म्हणजे छोटे छोटे रोप लावलेले आहेत, तुम्ही इथे बघू शकतात। इथे किचनच्या खिडकीमध्ये आळूची पानं तर आहेत, प्लस इथे मिरचीचे सुद्धा 2 रोप आहेत आणि दोन्ही रोपांना छान मस्त अशा मिरच्या आलेल्या आहेत, तुम्ही इथे बघू शकतात। तर इथे किचनच्या खिडकीमध्ये मिरचीची 2 रोपं, त्यानंतर आळूच्या पानांचं रोप आहे, त्याचबरोबर इथे हा कढीपत्तासुद्धा आहे। तर मी झाडावरचाच कढीपत्ता वापरते। आता हा जो कढीपत्ता अगदी छोटा आहे, कालांतराने पानंसुद्धा मोठी होतील। आणि त्या किचनच्या खिडकीमध्ये तुळससुद्धा आहे। तर एवढी सगळी झाडं आहेत। तर चला आता ही जी आळूची पानं आहेत, ही आळूची पानं आपण कट करून घेऊया। तर माझ्या किचनच्या खिडकीमध्ये आळूच्या पानांचं रोप आहे, प्लस मिरचीचे 2 रोपं आहेत, तुळशीचं 1 रोप आहे, प्लस कढीपत्त्याचे 2 रोपं आहेत, प्लस लालगुच्छ आहेत। एवढी सगळी झाडं या किचनच्या खिडकीमध्ये आहेत। तर बघा इथे मी ही पानं कट करून घेतलेली आहेत, तीसुद्धा देठासकट। आता ही जी पानं आहेत, ही पानं आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत आणि इथे ही मी पानं 3 ते 4 पाण्यात स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत। आता तुम्ही इथे बघू शकता, हे जे देठ आहेत, तर हे देठ मी फेकून न देता याचीसुद्धा भाजी करणार आहे। नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला हे जे देठ आहे, या देठापासून मी तुम्हाला भाजी करून दाखवेल। तर चला आता आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम आपल्याला आळूच्या पानांसाठी बॅटर तयार करायचं आहे। इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे, इथे मी 1 वाटी भरून बेसन पीठ घेतलेलं आहे। त्याचबरोबर इथे मी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे। मला आईने ना, आपण दिवाळीमध्ये जी चकली करतो, तर आईने मला भाजणीचं पीठ पाठवून दिलं होतं आणि तसं मी तिला सांगितलं होतं की माझ्यासाठी थोडं एक्स्ट्रा भाजणीचं पीठ तयार करून ठेव, म्हणून तिने तयार करून ठेवलं होतं। तेच हे भाजणीचं पीठ आहे। तर तुमच्याकडे भाजणीचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकतात, पण भाजणीचं पीठ असेल ना तर चव खूपच छान येते। आता इथे बेसिक मसाले ॲड करायचे आपल्याला। हळद, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, त्याचबरोबर इथे चवीनुसार मीठ ॲड करायचं आपल्याला। आणि इथे आपल्याला ओवा, 1 चमचा ओवा, 1 चमचा आपल्याला तीळ ॲड करायचं आहे। आता हे सगळं आपल्याला एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी ॲड करून आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता याचं जे बॅटर आपण तयार करून घेणार आहोत, तर हे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, असं आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता, मी अशा पद्धतीने हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे, म्हणजे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, असं आपल्याला करून घ्यायचं आहे। आता झाकण ठेवून हे आपल्याला 15 मिनटं हे बॅटर साईडला ठेवायचं आहे। इथे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत, म्हणून इथे मी एक छोटा पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये शेंगदाणे ॲड करून आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। आणि शेंगदाणे भाजून झाल्यानंतर हे शेंगदाणे आपल्याला एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून ते थंड करून घ्यायचे आहेत आणि त्याचा शेंगदाण्याचा कूट तयार करून घ्यायचा आहे। आपण नेहमी आळूच्या वड्या खातो, पण समजा अशा वेगळ्या पद्धतीने जर आळूच्या वड्या केल्या तर खूपच छान लागतात।
इथे शेंगदाण्याचा कूट तयार झालेला आहे। तर तुम्ही इथे बघा, हा जो शेंगदाण्याचा कूट आहे तो मी अगदी भरडच असा शेंगदाण्याचा कूट आपला करून घ्यायचा आहे। इथे मी 3 बटाटे घेतलेले आहेत। हे बटाट्याची जी सालं आहे ते सालं काढून घ्यायचे आपल्याला। तर आपण आळूच्या ज्या त्रिकोणी वड्या करणार आहोत त्यामध्ये आपण ह्या बटाट्याचं स्टफिंग भरणार आहोत। तर स्टफिंग तयार करण्यासाठी इथे मी 3 बटाटे घेतलेले आहेत आणि ते बटाटे मी अशा पद्धतीने सोलून घेतलेली आहे। जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता, इथे ही माझ्याकडे किसणी आहे बटाटा किसायची, ती सुद्धा अगदी झिगझॅगची आहे। आता याच्यामध्ये आपल्याला आपण जेव्हा बटाटा या किसणीवरती किसतो ना, तेव्हा याचे जे वेपर्स पडतात ना ते अगदी आपल्याला एकदम असे झिगझॅग डिझाईनचे पडतात। थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्याला काय करायचं, जसं आपण कांदा उभा चिरतो ना, सेम तसाच बटाटा आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे आणि त्याचे अगदी पातळ पातळ असे काप तयार करून घ्यायचे आहेत। म्हणजे अगदी आपल्याला बटाटा हा एकदम जसा आपण कांदा उभा चिरतो ना त्या टाईपमध्ये आपल्याला एकदम बारीक असा हा उभा बटाटा चिरून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकतात। तर मी असे झिगझॅगचे हे जे वेपर्स आहेत ते करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी नाईफच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने मी हे बटाटा अशा पद्धतीने उभा बारीक कट करून घेतलेला आहे। तर सेम आपल्याला असं करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही बटाटा किसून पण घेऊ शकतात। पण जेव्हा तुम्ही बटाटा किसून घेतात तेव्हा तुम्हाला त्या बटाट्यातलं पाणी काढून टाकायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हा बटाटा अगदी पातळ असे उभे काप आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायचे आहेत। आता जे बाकीचे जे बटाटे आहेत त्याचे सुद्धा आपल्याला असेच काप करून घ्यायचे आहेत। तुम्ही ते बघू शकतात। आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपण हा जो बटाटा बारीक कट करून घेतलेला आहे, आपण आता स्टफिंग तयार करायला सुरुवात करूया। इथे एक मी बाउल घेतलेला आहे। बाउलमध्ये हा अगदी उभा चिरलेला बटाटा ॲड केलेला आहे। यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे। शेंगदाण्याचा कूट ॲड करून झाल्यानंतर यामध्ये मी इथे अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा इथे गरम मसाला ॲड करूया। त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा मी इथे काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हे सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे। तर इथे आळूच्या त्रिकोणी वड्यांचं जे स्टफिंग आहे, जे आपण आतमध्ये स्टफिंग भरणार आहोत, ते इथे स्टफिंग तयार झालेलं आहे। आता इथे मी कच्चा बटाटा वापरलेला आहे। पण कसं माहिती आहे, जेव्हा आपण आळूच्या वड्या वाफवतो त्याच्यामुळे हा बटाटासुद्धा वाफला जातो। आता ही जी पानं आहेत तर ही पानं आपल्याला काय करायची, लाटून घ्यायची आहेत। कारण ही जी पानं आहेत ही काळ्या देठांची पानं आहेत, त्यामुळे ही अजिबात खाजवत नाही। तर ह्या ज्या शिरा आहेत तर ह्या आपल्याला काय करायच्यात, लाटून घ्यायच्या आहेत। इथं मी लाटण्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने ही पानं लाटून घेते आणि हा जो मधला भाग तो खूप जाडसर असतो, म्हणून काय करायचं आहे, लाटण्याचा एक टोक घ्यायचा, त्या टोकाने छान मस्त असं ठेचायचं आहे आणि अशा पद्धतीने मी ही पानं लाटून घेतलेली आहेत। ज्या शिरा आहेत ना त्या अशा पूर्ण अशा प्लेन झाल्या पाहिजेत, अशा पद्धतीने आपण हे आळूचं पान लाटून घेतलेलं आहे। अशाच पद्धतीने जी बाकीची पानं आहेत ती सुद्धा मी लाटून घेतलेली आहेत। आता तुम्ही इथे बघू शकतात, इथे आपले पानं सुद्धा तयार झालेली आहेत। आता ही जी पानं आहेत तर मला असं वाटतं की माझ्याकडे जास्त पानं नाहीत, अगदी थोडीच पानं आहेत। म्हणजे मोजून काहीतरी 5 किंवा 6च पानं असतील। आता तुम्ही विचार करत असाल की अरे 5 आणि 6 पानांमध्ये काय त्रिकोणी वड्या होतात, काय त्रिकोणी वड्या होतात? अहो खूप वड्या होतात। आपण
तुम्हाला या व्हिडिओच्या एंडिंगला कळेल की अरे 6च पानं घेतली होती आणि त्यापासून एवढ्या वड्या झाल्या. तर बघा, आपला हा जो अळूचा पान आहे, हा अळूचा पान आपल्याला उपडा घालायचा आहे, म्हणजे उलटा करायचा आहे. आणि उलट्या बाजूने आपल्याला हे जे आपण जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते पूर्ण पानाला आपल्याला असं लावून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता, मी अशा पद्धतीने हे बॅटर पूर्णपणे अशा पद्धतीने लावून घेतलेलं आहे. आता आपण हे जे स्टफिंग तयार केलेलं आहे ते पानाच्या बरोबर मध्यभागी ठेवायचं आहे. आता हे स्टफिंग पानाच्या मध्यभागी ठेवल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, ही जी अळूच्या पानाची जी पहिली 2 टोकं आहेत ना, ती आपल्याला आधी अशी फोल्ड करायची आहे. आणि आपण हे जे पान आहे तर या पानापासून आपण चौकोनी वडी तयार करून घेणार आहोत. आता पुढची 2 टोकं अशी फोल्ड केल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला हे बॅटर अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. आणि का आपण वरतून बेसन पीठ लावतो, म्हणजे हे जे बॅटर आहे का लावतोय, कारण आपण जेव्हा यांना स्टीम देणार आहोत तेव्हा ही पानं अशी ओपन होता कामा नये, म्हणून वरतून आपल्याला काय करायचं आहे, हे बॅटर लावून घ्यायचं आहे. आता जे खालचं टोक आहे ते सुद्धा असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याला सुद्धा आपल्याला हे असं बॅटर लावून घ्यायचं आहे. आता बाजूचे ज्या 2 कडा आहेत त्यासुद्धा अशा पद्धतीने फोल्ड करायच्या आहेत. आणि त्याच्यावरती सुद्धा आपल्याला हे जे बेसन पीठ, म्हणजे हे जे बॅटर आहे हे आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात, अशा पद्धतीने आपण आळूच्या पानामध्ये स्टफिंग भरून आळूच्या अशा चौकोनी वड्या तयार करून घेतलेल्या आहेत. आणि आपल्याला वरच्या बाजूने पूर्णपणे हे जे बॅटर आहे अशा पद्धतीने बॅटर पसरवून लावायचं आहे. तर अशाच पद्धतीने बाकीची जे आळूची पानं आहेत ते सुद्धा स्टफिंग भरून त्याच्या अशा चौकोनी आपण वड्या तयार करून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता, इथे आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. आता मोजून तुम्ही इथे बघू शकतात किती पानं आहेत, तर 6 पानं आहेत. आता ह्या 6 पानांपासून 12 आळूच्या त्रिकोणी वड्या तयार झालेल्या आहेत. आणि ह्या खूप इनफ आहेत, कारण एक त्रिकोणी वडी खाली काय खूप हेवी वाटतं, कारण ती त्रिकोणी वडी खूप हेवीच बनते, कारण आपण त्यामध्ये स्टफिंग भरलेलं आहे. आता इथे बघा, आपल्याला स्टीम करायची आहे, म्हणून इथे मी एक मोठं असं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे, त्याच्यावरती चाळण ठेवलेली आहे. ही जी चाळण आहे या चाळणीवरती मी पूर्ण ऑइल लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण ज्या चौकोनी वड्या करून घेतलेल्या आहेत त्या ॲड करायच्या आहेत. आता मी वड्या पूर्णपणे अशा सुटसुटीत लावून घेतलेल्या आहेत, एकावर एक अजिबात नाही ठेवायच्या. आता काय करायचं आहे, झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपण 20 मिनटं वाफ काढून घेणार आहोत मोठ्या गॅसवरती. खरं म्हणजे 10 मिनटातच या वड्या शिजतात, पण मनामध्ये कुठेतरी एक भीती वाटते की बाबा कच्च्या राहता कामा नये, म्हणून आपण 20 मिनटं वाफ देणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकतात की ह्याही 2 वड्या बाकी आहेत. तर 4 चौकोनी वड्या स्टीम झाल्यानंतर मग मी ह्या 2 वड्या वाफवून घेईल. तर इथे 20 मिनटं झालेली आहेत. मी इथे गॅस बंद केलेला आहे. झाकण काढून घेऊया. तर इथे आपल्या वड्या वाफलेल्या आहेत, त्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. आणि ज्या 2 उरलेल्या होत्या त्यासुद्धा मी चाळणीमध्ये ठेवलेल्या आहेत. आता झाकण लावून आपण ते सुद्धा 20 मिनटं स्टीम करून घेणार आहोत आणि त्यासुद्धा आपण वड्या थंड करून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकतात, इथे आपल्या या ज्या वड्या आहेत त्या थंड झालेल्या आहेत. आता आपण या ज्या चौकोनी वड्या आहेत या वड्या सेट करण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत 2 तासासाठी. आणि 2 तासांनंतर आपल्या ह्या वड्या छान मस्त सेट झालेल्या असतील. आता मी तुम्हाला एवढं सांगते की मी हे फ्रीजमध्ये का ठेवते, तर कारण म्हणजे असं की ह्या वड्या आपण भले थंड जरी झाल्या असतील तरी आपण समजा त्या कट करायला गेलो ना तर बराचसं म्हणजे असं असतं की त्याचा सुरा होऊ शकतो.
म्हणून काय करायचं आहे, 2 तासासाठी आपल्या या वड्या फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत, जेणेकरून कट करताना कुठला तुकडा होणार नाही किंवा चुरा होणार नाही म्हणून. आता बघा मी हे फ्रीजमधून काढलेलं आहे 2 तासांनी. तर इथे आपल्या या ज्या वड्या आहेत त्या सेट झालेल्या आहेत. आता तुम्ही इथे बघू शकतात, इथे मी ह्या ज्या वड्या आहेत तर मी त्रिकोणी अशा ह्या वड्या कट करून घेणार आहेत. तुम्हाला या चौकोनी वडीपासून तुम्हाला कसं कट करायचं आहे, उभा कट करायचा आहे किंवा तुम्हाला चौकोनी वड्या करायच्या असतील, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कट करू शकता. आता इथे मला या चौकोनी वडीपासून मला त्रिकोणी वडी तयार करायची आहे. त्यानुसार मी इथे अशा पद्धतीने या ज्या वड्या आहेत त्या त्रिकोणी अशा पद्धतीने मी कट करून घेतलेल्या आहेत. आणि तुम्ही इथे बघू शकता, कट केल्यानंतर अजिबात चुरा झालेला नाही. म्हणजे या ज्या वड्या आहेत छान मस्त सेट झालेल्या आहेत. आतमध्ये जे स्टफिंग आहे ते सुद्धा अजिबात बाहेर निघालेलं नाही आणि कट करताना कुठलाही चुरा झालेला नाही. तर तुम्ही इथे बघू शकता, अशा पद्धतीने मी ह्या आळूच्या त्रिकोणी वड्या अशा पद्धतीने मी कट करून घेतलेल्या आहेत. आता बाकीच्या ज्या चौकोनी वड्या आहेत त्याच्यासुद्धा आपण त्रिकोणी वड्या अशा पद्धतीने कट करून घेऊयात. तुम्ही इथे बघू शकतात, इथे 2 प्लेट भरून आपल्या त्रिकोणी वड्या तयार झालेल्या आहेत. आता आपण काय करणार आहोत, मी अगदी 6 पानांपासून या त्रिकोणी वड्या तयार केलेल्या आहेत. 6 पानांपासून आपल्या 12 त्रिकोणी वड्या तयार झालेल्या आहेत. तर चला आता आपण या ज्या वड्या आहेत ह्या आपण फ्राय करून घेऊया. तर मी इथे ह्या वड्या फ्राय पॅनमध्ये फ्राय करून घेणार आहे किंवा तुम्ही ह्या वड्या तुम्ही तेलामध्ये सुद्धा तुम्ही तळू शकतात. पण मला ह्या वड्या फ्राय करूनच खूप आवडतात मला आणि ज्ञानेशला, त्याच्यामुळे मी ह्या वड्या फ्राय करून घेणार आहे. तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे. त्या पॅनमध्ये आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे आणि ऑइल ॲड केल्यानंतर इथे काय करायचं, आपल्याला ऑइल गरम झालं की ह्या ज्या त्रिकोणी वड्या आहेत ते आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकतात, अशा पद्धतीने मी ह्या ज्या वड्या आहेत त्रिकोणी वड्या मी फ्राय पॅनमध्ये ॲड केलेल्या आहेत. सध्या मी गॅस बारीक केलेला आहे. तर इथे मी अगदी 2 ते 3 मिनटं मंद गॅसवरती, त्यानंतर 2 ते 3 मिनटं मी मोठ्या गॅसवरती अशा पद्धतीने आपल्या या आळूच्या वड्या दोन्ही साईडून छान मस्त अशा हलक्या ब्राऊन होईपर्यंत मस्त तळून घ्यायच्या आहेत. आता हा जो वडीचा जो खालचा भाग आहे तो सुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. त्यामुळे या वड्या मी अशा उभ्या करून घेतलेल्या आहेत, म्हणजे याचा जो खालचा भाग आहे तो सुद्धा अगदी क्रंची आणि कुरकुरीत होऊन जाईल. जेव्हा आपण या वड्या तळतो ना तेव्हा या वड्या आरामात तळल्या जातात. पण कसं आपण फ्राय पॅनमध्ये फ्राय करतो, त्यामुळे आपल्याला सर्व बाजूने या वड्या छान मस्त फ्राय करून घ्यायच्या आहेत. तुम्ही इथे बघू शकतात, इथे मी या वड्या अशा खाली पाडून घेतलेल्या आहेत तेलामध्ये आणि जी खालची बाजू आहे त्रिकोण या वड्यांची ती सुद्धा छान मस्त हलकी ब्राऊन झालेली आहे. तर मी असंच 2-2, 3-3 मिनिटांनी गॅस मोठा बारीक करून ह्या वड्या छान मस्त अशा पद्धतीने मी फ्राय करून घेतलेल्या आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे आपल्या या वड्या तयार झालेल्या आहेत तळून. आता या एका प्लेटमध्ये या वड्या आपण ट्रान्सफर करून घेऊया. पुन्हा एकदा सांगेल, या ज्या वड्या आहेत ना चवीला एकच नंबर लागतात. आळूच्या वड्या खाऊन कंटाळा आला असेल ना, तर आळूच्या पानांपासून हा नवीन पद्धतीच्या आळूच्या वड्या नक्कीच ट्राय करून पहा. तर इथे आपण सगळ्या अशा आळूच्या वड्या तयार करून घेतलेल्या आहेत. या आळूच्या वड्या ज्या आहेत आळूच्या त्रिकोणी वड्या, तुम्ही शेजवान चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर तुम्ही हे खाऊ शकतात किंवा डाळ भाताबरोबर किंवा तुम्ही उसळ केली असेल मिक्स कडधान्याची, तुम्ही त्याच्यासोबतसुद्धा या आळूच्या वड्या तुम्ही खाऊ शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ज्या आळूच्या वड्या आहेत आतमध्ये छान मस्त बटाट्याचं स्टफिंग भरलेलं आहे आणि अशा पद्धतीने
आपल्या स्टफ त्रिकोणी आळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत। चवीला एकच नंबर आणि भन्नाट अशा लागतात। चला आपण टोमॅटो सॉस बरोबर हे वड्या सर्व करून घेऊया। तुम्ही बघितलं असेल आपण आळूच्या त्रिकोणी वड्या तयार करून घेतलेल्या आहेत। त्यासुद्धा त्याच्यामध्ये आपण बटाटा छान मस्त उभा बारीक कट करून आणि त्याचं स्टफिंग आपण त्या आळूच्या वड्यांमध्ये भरलेलं आहे। अशी ही जी आळूच्या पानांपासून त्रिकोणी आळूची वडी चवीला एक नंबर भन्नाट अशी लागते। कधी ट्राय नसेल ना केली नक्कीच ट्राय करा आणि चवीला एकच नंबर लागते। दुसरी गोष्ट ही आळूची वडी तुम्ही शेजवान चटणी बरोबर खा किंवा टोमॅटो सॉस बरोबर खा किंवा डाळ भाताबरोबर किंवा उसळ केली असे तुम्ही उसळ भाताबरोबर सुद्धा तुम्ही अशी आळूची वडी खाऊ शकता। अजून एक गोष्ट तुम्ही मुलांना सुद्धा अशा वड्या करून तुम्ही मुलांना टिफिनला तुम्ही देऊ शकतात किंवा समजा तुम्ही कुठे प्रवासाला चालला असाल तर साहजिकच आहे आपण प्रवासाला जाताना आपण डबा तर घेतोच। तुम्ही प्रवासामध्ये पण तुम्ही अशा वड्या तयार करून घेऊन जाऊ शकतात। आणि एवढंच सांगते की ह्या ज्या वड्या आहेत आळूच्या त्रिकोणी वड्या खूपच टेस्टी लागतात, खूपच छान लागतात। नक्की ट्राय करा। तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्यावर लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, तुम्ही तुमची काळजी घ्या, बाय बाय।